नमस्कार. आपण अंबानगरीच्या पावनभूमीमध्ये इथं मुकुंदराज स्वामींची जी समाधी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व विद्यार्थी या मुकुंदराज स्वामींच्या दर्शनासाठी इथं आलेले आहात. कारण का गेल्या 800 वर्षापूर्वी मुकुंदराज स्वामींनी इथं समाधी घेतलेली आहे, जेणेकरून संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्याही अगोदर या मराठी भाषेमध्ये जी काय वृद्धी आलेली आहे किंवा मराठी भाषेमध्ये जे कवित्व सुरुवात झालेली आहे त्याचे आद्य कवी म्हणून मुकुंदराज स्वामी यांना सुरुवातीला आद्य कवी म्हणून त्यांना ही उपाधी दिली गेली. कारण का मराठी भाषेचा दर्जा सुधारण्याचं काम हे मुकुंदराज स्वामींनी केलेलं आहे. आणि गेल्या 12व्या शतकामध्ये मुकुंदराज स्वामी हे प्रबोधनाचं कार्य करत होते, प्रबोधन घडवून आणत होते आणि प्रबोधनातून समाज सुधारण्याचं कार्य मुकुंदराज स्वामी करत होते. तर आपण पाहत आहोत की इथं जर पाहायला गेलं तर पूर्ण म्हणजे जंगल आहे, डोंगर आहे आणि या कड्या कपारीच्या अशा जिथंही एकदम खूप निवांतपणा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात या एकदम सुंदर अशा ठिकाणी मुकुंदराज स्वामींनी आपलं देहावसान किंवा समाधी घेण्याचं ठरवलं आणि इथं समाधी घेतली. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं हे जे आपला वृक्ष दिसत आहे, हा वृक्ष आजान वृक्ष म्हणून या वृक्षाची ओळख आहे. हा वृक्ष फक्त ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर जिथं आहे पुणे आळंदी इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या समोर या वृक्षाचे आपल्याला झाडे दिसतील. त्यानंतर इतरत्र कुठेही हा वृक्ष तुम्हाला पाहायला मिळणार नाही असा हा आजान वृक्ष आहे आणि त्याच्यानंतर इथंच हा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. तर या अशा सुंदर ठिकाणी आज आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा असो किंवा काही असो, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मराठीचे आद्य कवी म्हणून कोण असा प्रश्न आपल्याला आलेला असत. त्यामुळं जे जरी आज आपल्या हयातीत नसले तरी ज्यांचं नाव चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत राहील असं व्यक्तिमत्व, असे संत, असे महाराज आद्य कवी मुकुंदराज स्वामी हे आज म्हणजे इथं समाधिस्थ 1200 शतकामध्ये झालेले आहेत. आणि आपण या सर्व विद्यार्थ्यांना आज इथं त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी व हा निसर्गाचा एक नयनरम्य नजारा दाखवण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपण घेऊन आलेलो आहोत. तर अशा प्रकारे आणखी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज जाऊन आलेले आहेत आणि आणखी जाणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.